हॅलो मित्रांनो, ॲक्ट बाय ॲक्ट या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आहोत टेक्स्टबुकच्या सुपर कोचिंग प्लॅटफॉर्मवरती, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। आणि आपण बघणार काय आहोत, आज एक नवीन कायदा बघणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे। कारण का ह्या वेळेला ह्याच्यावरती प्रश्न नक्की येऊ शकतो। प्राईम मिनिस्टरच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला दिलेल्या लेटरमध्ये सुद्धा या योजनेचा उल्लेख आहे, या ॲक्टचा उल्लेख आहे। सो आज आपण ॲक्ट बाय ॲक्टमध्ये करतोय पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ॲक्ट, ज्याला आपण ओळखतो पेसा ॲक्ट 1996 यांनी। 1996 हे वर्ष आहे ज्या वर्षी हा पेसा ॲक्ट पास झाला। आणि पेसाचा फुल फॉर्म आहे पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरियाज ॲक्ट। कळलं, पंचायत और पेसा ॲक्ट आपण 1996 आपण त्याला म्हणतो। कळलं, तर ह्याचा बॅकग्राऊंड आपण आधी बघूया मित्रांनो। आपल्या देशामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक गव्हर्नमेंट अशी 3 टायर आपण सिस्टम तयार केलेली आहे। पण या 3 टायर सिस्टम मध्ये तयार व्हायला वेळ लागला। सुरुवातीला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी 2 फळी होती, आणि जे स्थानिक सरकार होती मेनली जी, जरी त्याला पंचायत राज त्यावेळेला नाव दिलं असलं तरी सुद्धा त्याला पूर्ण ऑटोनॉमी नव्हती किंवा त्याला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस नव्हता। सो राज्याच्या अखेरीत्या आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या अखेरीत्या ह्या चालत होत्या। त्याला कुठलाही असं रेग्युलर किंवा युनिफॉर्मिटी नव्हती आपल्या देशामध्ये। कळलं, आणि पार्टिसिपेशन वगैरे सगळ्या गोष्टी अशा वरवर होत्या। त्यामुळे त्याला एकदम रेग्युलाइज करण्यासाठी, जे की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ऑलरेडी दिलेलं होतं, त्याला वेळ लागला। त्याला अनेक कारणं होती। पण हळूहळू त्याच्यावरती वेगळ्या कमिटीज बसवल्या। पंचायत राजचा अभ्यास करताना त्या कमिट्यांची नावं तुम्हाला कळतीलच, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कमिटीज तुम्ही बघितल्या असतील। आता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे येता आणि जेव्हा 1993 ला 73 अमेंडमेंट येते आणि 74 अमेंडमेंट येते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांना काय येतं, संविधानाचा दर्जा मिळतो। आणि भारतामध्ये एक व्यवस्थित, ज्याला ऑर्गनाइज, कळलं, आणि एक काय म्हणूया त्याला, एक व्यवस्थित अशी एक सिस्टम तयार झाली स्थानिक स्वराज्य संस्थांची। आणि भारताची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम आहे, पॉलिटिकल सिस्टम आहे, ही केंद्र, राज्य आणि स्थानिक संस्था अशा झाल्या। आणि आपल्याकडे 73 अमेंडमेंटने काय झालं, तर आपल्याकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा अशी रूरल ऍडमिनिस्ट्रेशनची एक संविधानिक व्यवस्था उभी राहिली। आणि त्याच पद्धतीने 74 अमेंडमेंटने आपल्याकडे नगरपालिका, महानगरपालिका अशा पद्धतीने एक कॉन्स्टिट्यूशनल अर्बन सेटलमेंट किंवा अर्बन ऍडमिनिस्ट्रेशन साठी एक व्यवस्था उभी राहिली। बरोबर आहे। पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र होती की आपल्याकडे आदिवासी लोकांसाठी किंवा आदिवासी समूह, आदिवासी गावं, आदिवासी पाडे यांना मात्र या आपल्या डेमोक्रॅटिक मुवमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत मिळाला पाहिजे आपल्या लोकशाहीचा अधिकार। लोकशाहीचा अधिकार म्हणजे अशा पद्धतीने की ज्याच्यामध्ये पार्टिसिपेशन रेट असेल, काय असेल, पार्टिसिपेशन इन द गव्हर्नन्स असेल। बरोबर आहे। हा तुम्हाला ग्रामसभेपर्यंत गेला, गावांमध्ये गेला। पण ह्या ऍक्टने सुद्धा जी 73 घटना दुरुस्ती आहे, त्यांनी ट्रायबल एरियाज मात्र थोडेसे लांब राहिले। ट्रायबल एरिया त्यावेळेला ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं नव्हतं। त्याच्यामुळे पुढे अशी डिमांड झाली की नाही, आपल्याला त्या लोकांना सुद्धा, त्या समूहाला सुद्धा त्यांच्या गव्हर्नन्स मध्ये काय करावं लागेल, आपल्याला सामावून घ्यावं लागेलच। बरोबर आहे। त्यामुळे पुढे 1996 ला हा जो पंचायत कायदा तयार झाला होता भारतामध्ये, त्या पंचायत कायद्याला आपण एक्सटेंड केलं टू द शेड्यूल एरिया। शेड्यूल एरिया म्हणजे ट्रायबल एरिया। आपण त्याला शेड्यूल एरिया किंवा शेड्यूल ट्राईब्स असं ह्याच्यासाठी म्हणतो, कारण संविधानामध्ये आदिवासी, ट्राईब असा शब्द वापरलेला नाहीये। तिथे प्रत्येक शब्द किंवा कुठलाही ऑफिशियल जो शब्द असतो तो शब्द वापरला जातो, तो म्हणजे कुठला, तो शब्द असतो शेड्यूल, काय म्हणतात त्याला, ST म्हणजे शेड्यूल ट्राईब्स। आलं लक्षामध्ये, कळलं। आणि त्या एरियाला म्हणतो शेड्यूल एरियाज म्हणतो आपण, आलं लक्षामध्ये, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे त्या शेड्यूल एरियापर्यंत आपण काय केलं, एक्सटेंड केलं हा पंचायत कायदा। आणि तो कायदा आदिवासी व्यक्तींना काय केलं, त्या समूहाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी, डेमोक्रसीच्या आपल्या गव्हर्नन्स मध्ये आणण्यासाठी या कायद्याने प्रमुख रोल आपला निभावला आहे। कळलं। सो तो पेसा ऍक्ट 1996 चा काय आहे, तो म्हणजे आपण आता बघणार आहोत। त्या 1996 च्या ह्या ऍक्ट मध्ये, सो ग्रामीण भारतातील स्थानिक स्वराज्य चालण्यासाठी 1992 मध्ये, बरोबर आहे, 1992 मध्ये 73 घटना दुरुस्ती काय झाली होती, यस, 1992 मध्ये 73 घटना दुरुस्ती यस करण्यात आली होती। बरोबर आहे। या दुरुस्तीद्वारे त्रिस्तरीय पंचायती राज है ना संस्थेचे कायद्यात रूपांतर करण्यात आले। काय करण्यात आले, कायद्यात रूपांतर करण्यात आले। बरोबर आहे। तरी सुद्धा 243 एम अंतर्गत, लक्षामध्ये, अनुच्छेद 243 लक्षात ठेवा, एम अंतर्गत, बरोबर आहे, अनुसूचित आणि आदिवासी भागात त्याचा अर्ज प्रतिबंधित होता। प्रतिबंधित होता म्हणजे काय, यस, त्याला अलाउ नव्हतं। लक्षामध्ये, ट्रायबल एरियाला अलाउ नव्हतं।
पण 1995 मध्ये सगळ्यात महत्वाची कमिटी लक्षात ठेवा, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला खूप महत्वाचं विचारतील ते, की भुरिया समिती. काय भुरिया समिती 1995 ला आली. त्या 1995च्या भुरिया समिती लक्षात ठेवा, पेसा ऍक्टच्या संदर्भामध्ये ही कमिटी आहे, त्यामुळे ती प्रत्येकाला लक्षात ठेवायचीच आहे. कळलं. सो 1995 मध्ये भुरिया समितीच्या शिफारसीनंतर कळलं भारतातील अनुसूचित भागात राहणाऱ्या लोकांसाठी आदिवासी स्वराज्य सुनिश्चित करण्यासाठी पंचायत विस्तार ते अनुसूचित क्षेत्र कायदा 1996 अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वामध्ये आला. लक्षामध्ये लक्षात ठेवा, भुरिया समिती 1995. आधी जी 73 गट्टा दुरुस्ती झाली होती त्याच्यामध्ये शेड्यूल एरिया साठी प्रतिबंधित होतं, ते शेड्यूल एरियाला लागू नव्हती ती, आणि म्हणून पेसा ऍक्ट पास झाला. कळलं तुम्हाला. त्यानंतर लक्षात ठेवा, अशा पद्धतीने ग्रामसभा बसते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे पंचायतचे कायदे हे शेड्यूल एरियाजला लागू झाले. सो पेसाने ग्रामसभेला पूर्ण अधिकार बहाल केले. कळलं. काय काय केलं लक्षात ठेवा. पेसाने काय केलं, ग्रामसभा. ग्रामसभेमध्ये 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती जो त्या गावाचा रहिवासी आहे तो ग्रामसभेचा सदस्य असतो. ग्रामसभा हा सगळ्यात खालच्या लेवलची पण सगळ्यात महत्वाची अशी ती एक सभा आहे, हे लक्षात घ्या. डायरेक्ट डेमोक्रेसी ची ते लक्षण आहे. सो जर तुम्हाला प्रश्न आला की भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही कुठे आढळून येते, डायरेक्ट डेमोक्रेसी कुठे आढळून येते, कळलं, तर त्याचं उदाहरण आहे ग्रामसभा. लक्षात ठेवा, ग्रामसभेत प्रत्येक व्यक्ती तिथे निवडणूक होत नाही. जो 18 वर्ष पुढील मतदार आहे, ज्याचं नाव आहे, कळलं, जो गावचा सदस्य आहे, रहिवासी आहे, त्याचं नाव आहे, तो ग्रामसभेचा सदस्य असतो. कळलं. तर त्या ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिलेत. ग्रामसभेने ठरवलेल्या गोष्टच ग्रामपंचायतीला पुढे करावी लागते. कळलं. सो ग्रामसभेचा ठराव खूप महत्वाचा ठरतो. तर पंचायत आणि ग्रामसभांची योग्य कामकाज सुनिश्चित करण्यासाठी राज्य विधिमंडळाने सल्लागार भूमिका घेतली. तो आता राज्य भूमिका. सो विधानमंडळाचं आता काय झालं, जे पहिला विधानमंडळाकडे सगळ्या पावर होत्या, आता विधानमंडळ ही सल्लागाराच्या भूमिकेत आहे. तर ग्रामसभेला पूर्ण अधिकार आहे. सो हा पहिला लक्षात ठेवा, ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिलेत, तर विधानमंडळाने सल्लागार भूमिका घेतलेली आहे. कळलं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट लक्षात घ्या, की ग्रामसभेला दिलेला अधिकार उच्च पातळीवर कमी करता येणार नाही आणि सर्वत्र स्वातंत्र्य असेल. लक्षात ठेवा, उच्च पातळीवरती ग्रामसभेला दिलेले अधिकार कमी करता येणार नाहीत. कळलं तुम्हाला. येस. पेसा हा भारतातील आदिवासी कायद्याचा कायदा मानला जातो. सो जे आदिवासी कायदे आहेत आपल्याकडे त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी पेसा हा जो कायदा आहे हा त्याचा काना मानला जातो, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. कळलं. नंतर पेसा निर्णय प्रक्रियेची पारंपरिक प्रणाली ओळखते आणि लोकांच्या स्वशासनाने उभे आहे. लक्षामध्ये. यस. पुढचा पॉइंट आहे की ग्रामसभांना कुठले अधिकार दिलेत. सो या पेसाच्या अंतर्गत, कळलं, ज्या ग्रामसभा होतील, कळलं, सो या पेसा अंतर्गत ज्या ग्रामसभा होतील त्यांना कुठले अधिकार दिलेत. तर काही महत्वाचे अधिकार बघूया, की विस्थापित व्यक्तीचे भूसंपादन. कळलं. विस्थापित व्यक्तीचे भूसंपादन, पुनर्वसन आणि बरोबर आहे, यामध्ये अनिर्वाह्य सल्लामसलत करण्याचा अधिकार, पारंपरिक श्रद्धा, कळलं, आणि आदिवासी समाजाच्या संस्कृती संरक्षण हा महत्वाचा आहे. त्या संदर्भामध्ये जे काही अधिकार असतील, मग त्यामध्ये कुठली जत्रा भरवणं असेल, काही असेल, त्या सगळ्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीचे संरक्षण करणं. फक्त त्यामध्ये एकच आहे की अशी अंधश्रद्धा नको आहे ज्याच्यामुळे कोणाला हार्म होत असेल मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला. कळलं. अशी अलाव नाहीये. पण बाकी संस्कृती संरक्षण आदिवासी समाजाच्या करणं. किरकोळ वन उत्पन्नांची मालकी. कळलं. इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी घेतली होती. आपण काय केलं, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस, किरकोळ वन उत्पादनांची मालकी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आदिवासी समाजासाठी जो रोजगार आहे तो, कळलं, जीवन आहे ते. कळलं. तर लक्षात ठेवा. आणि तो नुसतं जीवन आहे, तो अधिकार पण आहे त्यांचा. कळलं. जल, जंगल, जमीन. कळलं. असं स्थानिक विवादांचे निराकरण करणं, म्हणजे लोकल जी भांडणं आहेत गावागावातली व्यक्ती शेतीवरनं असेल, जमिनीवरनं असेल, मालमत्तेवरनं असेल, ती सोडवायची. जमिनीपासून परकेपणा प्रतिबंध. कळलं. कोणालाही जमिनीपासून लांब टाकायचं नाही. गावातील बाजारपेठांचे व्यवस्थापन. कळलं. उत्पादन, अर्धपातन, दारूबंदी घालण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. सरकारी कर्जावर नियंत्रण ठेवण्याचा, कळलं, ते एक्सरसाइज करू शकतात. बरोबर आहे, म्हणजे तो अधिकार आहे. अनुसूचित जमातींचा समावेश असलेले इतर कोणतेही अधिकार त्यांना मिळतात. इथे कोणतेही अधिकार जे अनुसूचित जमातींचा समावेश असेल, जे अधिकार अनुसूचित जमातींच्या संदर्भात असेल, असं प्रत्येक अधिकार ह्या पेसा अंतर्गत या ग्रामसभेला दिलेला आहे. कळलं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आदिवासी समाजा संदर्भात त्यांची खाप पंचायत चालणार नाही. ग्रामसभाला अधिकार आहेत, खाप पंचायतीला नाहीत. लक्षात ठेवा. बरोबर आहे. भारतात म्हणजे जातीच्या पंचायतीला अधिकार दिलेले नाहीयेत, ग्रामसभेला दिलेले आहेत. ग्रामसभा ही कॉन्स्टिट्यूशनल आहे. कळलं तुम्हाला. जात पंचायत ही कॉन्स्टिट्यूशनल नाहीये.
कळतंय, महत्वाचं लक्षात ठेवा. पुढे भारतात बहुतेक जमातींना अनुच्छेद 342(1) आणि 2 अंतर्गत अनुसूचित जमाती म्हणून एकत्रितपणे ओळखलं जातं. सो हा जो ऍक्ट आहे, हा ऍक्ट अत्यंत आणि अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची हमी भाग 10 मध्ये कशात घेतली आहे? हा कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत. या काय आहेत? कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आहेत, ज्या पेसा ऍक्टला काय करतात? सपोर्ट करतात. कळलं, त्याच्यामध्ये स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची हमी, कळलं, भाग 10 मध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या भाग 10 मध्ये स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची हमी आहे. कळलं, अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्र अनुच्छेद 244, कळलं, अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांचे प्रशासन, कळलं, हा एक लक्षात ठेवा. भाग 10 आर्टिकल 244 लक्षात ठेवा. अनुच्छेद 244, कळलं, इम्पॉर्टंट आहे. ओके, हे विसरायचं नाही कोणी. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर ज्याच्यावरनं तुम्ही आता लडाख मध्ये सुद्धा चालू आहे, कळलं, 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची, कळलं, लडाख मध्ये डिमांड होते 6व्या अनुसूचीची, त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टचे काही स्टेट आहेत, कळलं. 5व्या अनुसूचीमध्ये एकूण 10 राज्य आहेत, कळलं. ओके, सो पंचायतींच्या तरतुदी, अनुच्छेदांचा विस्तार अधिनियम 1996 किंवा पेसा, कळलं, हा त्याचा स्टॅट्युटरी काय आहे? पॉवर्स आहे, ही स्टॅट्युटरी आहे, लक्षात ठेवा. पेसा ऍक्ट ही स्टॅट्युटरी आहे, लक्षामध्ये कायद्याने बनलेली आहे, म्हणून त्याला ऍक्ट म्हणतो आपण. म्हणून तर त्याला नाव काय दिलं? पेसा ऍक्ट आहे. हा पेसा हा प्रोग्राम नाहीये, लक्षात ठेवा. पेसा हा मिशन नाहीये, पेसा हा कायदा आहे, स्टॅट्युटरी आहे त्याला, त्यामुळे ते करणं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. 5व्या अनुसूचीमध्ये 10 आहेत, लक्षात ठेवा, 10 राज्य येतात. बरोबर, महाराष्ट्र सुद्धा त्यामध्ये येतो. मग आता पेसाच्या संबंधित समस्या काय आहेत? पेसा ऍक्ट का थोडासा प्रॉब्लेमॅटिक येतोय, कळलं. ह्याचं कारण आहे, कारण जरी तो राष्ट्रीय कायदा असला, जरी पेसा नॅशनल लेवलचा कायदा असला, केंद्राने केलेला, संसदेने केलेला कायदा असला, तरी त्याची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्यांकडे दिलेली आहे. त्यामुळे अनेक राज्य ते करताना टाळाटाळ करतात. बरोबर आहे. त्यामुळे राष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने राज्य सरकारांनी त्यांच्या अनुसूचित क्षेत्रांची राज्य कायदे करणे अपेक्षित आहे, आणि इथेच तिथे घोळ होतो, लक्षामध्ये. ठीक आहे, याचा परिणाम पेसा अंशतः लागू कर, जो अंशतः लागू, काही ठिकाणी हा अंशतः लागू करण्यात आलेला आहे, कळलं. मागे झारखंडमध्ये पण प्रॉब्लेम झाला होता, अनेक राज्यांमध्ये हा इश्यू आहे, लक्षात ठेवा. सो हा अंशतः लागू करण्यात येतो. सो जेवढा इम्पॅक्ट त्याचा व्हायला पाहिजे, जेवढा परिपूर्णपणे लावल्यानंतर तो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे, तो होत नाही, कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे राज्यावर सोडलेलं आहे, लक्षामध्ये. कळलं. आणि त्या संदर्भात कायदे करणं हे राज्यावर सोडलेलं आहे. बरोबर आहे. झारखंडमधील आदिवासी भागात आंशिक अंमलबजावणीमुळे स्वशासन बिघडले, हे त्याची केस स्टडी आहे, लक्षामध्ये. हे उदाहरण मी तुम्हाला दिलं त्याचं, की संबंधित समस्या विचारला तर काय लिहायचा. पुढे पेसा कायदा 1996 मध्ये राज्यघटनेच्या भाग 9च्या तरतुदी, राज्यघटनेच्या भाग 9च्या तरतुदींचा पंचायतींना अनुसूचित क्षेत्रापर्यंत विस्तार करण्यासाठी तरतूद करण्यासाठी लागू करण्यात आली. सो लक्षात ठेवा, जेव्हा पेसा कायदा 1996 लागू झाला, तर राज्यघटनेतील भाग 9च्या तरतुदींना, कळलं, अनुसूचित क्षेत्रापर्यंत विस्तार करण्यासाठी, कळलं, लागू करण्यात आलेला आहे. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्स्टिट्यूशनलचा कुठला पार्ट लागू होतो, लक्षात ठेवा. भाग 9च्या, बरोबर आहे, तरतुदी, भाग 9च्या तरतुदी लागू झालेल्या आहेत, कळलं. भाग 9 काय बघा आणि मग ठरवा. पुढे पेसा कायद्याअंतर्गत अनुसूचित क्षेत्र म्हणजे अनुच्छेद 244(1), लक्षात ठेवा. अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय? सो अनुसूचित क्षेत्र म्हणजे कशात शोधणार तुम्ही? कसं काय ठरवणार की हा एरिया शेड्यूल एरिया आहे? तर ते कसं ठरवायचं? हा एरिया शेड्यूल एरिया आहे की नाही हे ठरवायचं, की अनुच्छेद 244 काय म्हणतो. सो अनुच्छेद 246 अनुक्षेत्र काय याची डेफिनेशन देतो, काय करतो? यस, त्याची काय करतो तो? यस, डेफिनेशन देतो, लक्षामध्ये मध्ये संदर्भित आहेत. बरोबर आहे, की 5व्या अनुसूचीच्या तरतुदी, कळलं, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या व्यतिरिक्त इतर राज्यांमधील अनुक्षेत्र, बरोबर आहे, हे आहे, बरोबर आहे, कळलं. यांना 6 आहे, बरोबर आहे. हा, या व्यतिरिक्त, कारण हे जे आहेत आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, हे 6 आहे, बरोबर आहे, 6 आहे. बरोबर. इतर राज्यामध्ये अनुक्षेत्र आणि अनुसूचित जमातींना लागू होतील, कळलं. तरतुदी यांच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्यांना लागू होणार नाही, लक्षात ठेवा. पेसा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या व्यतिरिक्त लिहिलं, व्यतिरिक्त लिहिलं, हा शब्द लक्षात ठेवा. व्यतिरिक्त म्हणजे 6 शेड्यूलच्या व्यतिरिक्त, कळलं तुम्हाला. यस, अनुसूचित जमातींना लागू होतील, कळलं. क्षेत्र आणि जमातींना लागू होतील, कळलं. बेसिकली 5व्या अनुसूचीला लागू होतील. कोणाला? 5व्या अनुसूचीला ते लागू होतील. कोणाला लागू होतील? 5व्या अनुसूचीला ते लागू होतील. क्लिअर आहे? ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का सांगा मला, बरोबर आहे. यस, सो हे खूप महत्वाचं आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? यस, सो पुढचा पॉईंट बघू आपण. ठीक आहे, आता पेसाच्या आदेशाशी विसंगत असा कोणताही कायदा
राज्य सरकारांनी करता येणार नाही. कळलं तुम्हाला? हे लक्षात ठेवा. पेसाच्या आदेशाशी विसंगत असा कोणताही कायदा न करता राज्य सरकारांनी आपापल्या पंचायती राज्य कायदा सुधारणा करणं अपेक्षित आहे. हे काय हे ना, हे राज्यांना सूचना आहेत. कळलं? राज्यांना सूचना केलेल्या आहेत. कळलं? राज्यांना काय केल्यात? सूचना केल्यात. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. मग आता 5th शेड्यूल मधली कुठली आहेत? या 5व्या अनुसूचीमध्ये जे आपल्याला पेसा लावायचा आहे त्याच्यामध्ये एकूण राज्य आहेत 10 आणि या 10 राज्यामध्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश. कळलं? नंतर किती झाले? 6. महाराष्ट्र 7, ओडिसा 8, राजस्थान 9, तेलंगणा 10. बरोबर आहे. येस, यांना 5व्या अनुसूचीमध्ये अधिसूचित केलेला आहे. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. एकतर तो जिल्हा पूर्णपणे अलाउड असेल किंवा अंशतः म्हणजे पार्शियली जिल्हा पण चालेल. कळते तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये साधारणपणे भारतामध्ये जेवढी ट्रायबल पॉप्युलेशन आहे त्याच्या 10% पॉप्युलेशन ही महाराष्ट्रामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, महाराष्ट्राची जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्या 10% पॉप्युलेशन ही ट्रायबल पॉप्युलेशन. हे लक्षात ठेवा. क्वांटिटी वाईज गेलं तर साधारण 1 करोड प्लस त्यांची लोकसंख्या येते. कळतं तुम्हाला? यस. तर हे लक्षात ठेवा. नंतर आहे, जर कोणत्याही वस्तीतील, बघा काय सांगतो तुम्हाला, जर कोणत्याही वस्तीतील किंवा समूहातील लोक वस्ती किंवा खेड्यांचा समूह मानतात. बरोबर आहे. ही डेफिनेशन आहे एकदम प्रमाण भाषेतली. कोणत्याही वस्तीतील, बरोबर आहे, कुठे लागू होणार? समूहातील लोक वस्ती, बरोबर, खेड्यांचा समूह, लक्षामध्ये वस्ती किंवा वस्तीच्या गटाचं गाव म्हणून नोंद केली जाईल. बरोबर आहे. ते बहुमताने ठराव पास करून तिथे सांगू शकतात की आता इथे आम्ही ग्रामसभा उभी करतोय. लक्षामध्ये. आणि मतांनी यादील किंमे निम्मे नोंदणीकृत मतदार तिथे असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हा बेसिकली जो पट्टा दिसतो तुम्हाला हिरवा बेल्ट, हा मेनली ट्रायबल बेल्ट आहे. लक्षामध्ये. मोस्ट ऑफ द ट्रायबल कम्युनिटी ह्या बेल्ट मध्ये राहते. ठीक आहे. सो इट इज अ ट्रायबल बेल्ट. ठीक आहे ना? लक्षात ठेवा. आदिवासी पट्टा, लक्षामध्ये सगळ्यात लक्षात ठेवा, हा जो पट्टा दिलेला आहे तुम्हाला, हा कुठला आहे? आदिवासी पट्टा आहे. कुठला? यस, हा पट्टा जो आहे हा आदिवासी पट्टा आहे. बरोबर आहे. मुख्य करून आदिवासी जमाती ह्या आपल्या प्लेटूज आणि त्या जंगलाच्या एरियामध्ये राहतात. ठीक आहे. ओके, कॉन्सन्ट्रेशन आहे. बरोबर आहे. आता अनुसूचित्रामध्ये ग्रामसभेच्या सर्व सार्वजनिकपणे घ्याव्यात. सभा कशा घ्याव्या लागतात त्याला? आता काही इन्स्ट्रक्शन्स लक्षात ठेवू आपण. बरोबर. इन्स्ट्रक्शन कसं आहेत? ग्रामसभेच्या सभा सार्वजनिकपणेच घेण्यात येतील. काय सांगितलं? ग्रामसभेच्या सभा सार्वजनिकपणेच घेण्यात येतील. कळलं? प्रत्येक सभा, काय सांगितलं? प्रत्येक सभा किंवा ग्रामसभेचे कामकाज सार्वजनिकरित्या चालवले जाईल. ग्रामसभेची सभा बंद इमारतीत होणार असली तरी ती बरोबर आहे, तरी ती काय दरवाजे बंद करा, म्हणजे दरवाजा बंद होणार नाही. कळलं? दरवाजा बंद न करता घ्यायची. कळलं? न करता, बरं, दरवाजा बंद न करता घेणे. कळलं? लक्षामध्ये. बंद, दरवाजा बंद असताना होणार नाही. लक्षात ठेवा. दरवाजा बंद करण्याची किंवा प्रवेशास मनाई करण्याची कोणतीही तरतूद त्यात केलेली नाही. कळलं? अशा पद्धतीने ते ब्लॉक असतात, त्याला ते लोकल नावं दिलेली जातात. कळलं तुम्हाला? सो तो पॉइंट लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता लक्षामध्ये काय सांगतो तुम्हाला, सभांव्यतिरिक्त अध्यक्षांची निवड शक्य तितक्या सर्वसंमतीने केली जाईल. एकमत नसेल तर बहुमताने होईल. अध्यक्ष ही व्यक्ती जी असेल ते अनुसूचित जमातीचीच असेल. अनुसूचित जमातीची व्यक्ती काय होईल? अध्यक्ष होईल. लक्षामध्ये. एकमत नसेल तर बहुमताने होईल. हे लक्षात ठेवा. कळलं? मोस्टली सर्वसंमतीने घेणं गरजेचं आहे, पण कधी कधी नाही झालं तर बहुमताने घ्या असं त्यांनी सांगितलंय. ग्रामसभा, शांतता समिती, बरं, न्याय समिती, संसाधन नियोजन यासारख्या स्थायी समित्या असतील. सो इथे पण स्थायी समित्या असतील. त्यामध्ये व्यवस्थापन समिती, नशा नियंत्रण समिती, कर्ज नियंत्रण समिती, बाजार समिती, सभाकोष समिती, ग्रामसभेची योग्य ते वाटेल त्या कुठलीही समिती ते तयार करू शकतात. पण नशा समिती असते, व्यवस्थापन, कर्ज नियंत्रण, सभाकोष, ग्रामसभेची अशा अनेक समित्यांच्या द्वारे, कळलं, ग्रामपंचायत आणि ग्रामसभा. बरोबर आहे. आणि या समित्या असतील. बरोबर आहे. येस. आणि त्या ज्या समित्या काम करतील त्या पंचायत आणि ग्रामसभेला उत्तरदायी असेल की त्या समित्यांनी नेमकं काम काय केलं. म्हणजे ह्या पेसाच्या अंतर्गत ट्रायबल एरियाचा जो व्यवहार आहे, जरी ती लोक असली तरी त्याच्या कमिट्या तयार होतील आणि कमिटीच्या माध्यमातून काय चालतील? या सर्व व्यवहार चालतील. कळलं? कामकाज चालेल. नंतर आहे अनुसूचित क्षेत्रातील जमीन व्यवस्थापन. ग्रामसभा अभिलेखांचे पुनरावलोकन करेल. सर्व जमीन ग्रामसभेच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या नावे असल्याची खात्री करतील. बरोबर आहे. यस. गावातली जमीन गावच्यांच्याच नावावर असेल. रेकॉर्ड योग्य रीतीने करतील. आणि ग्रामसभा हे सुनिश्चित करेल की मालकीची कोणती, बघा, अनुसूचित जमातीच्या मालकीची कोणतीही जमीन गैर अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना बेकायदेशीरपणे हस्तांतरित केली जाणार नाही. कळलं? तुम्ही नॉन ट्रायबल असाल तर बेकायदेशीर करता येणार नाही.
कळतं तुम्हाला? सो हे महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे, पेसा ऍक्ट बघितलेला आहे. लक्षात घ्या, पेसा ऍक्ट आपण अशा पद्धतीने बघितलेला आहे. असे हे ट्रायबल वाडे असतात, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट गोष्ट, हा जो कायदा आहे हा पॉलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि कुठल्याही करंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, इश्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कायद्याच्या मध्ये खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे MPSCच्या परीक्षांमध्ये किंवा सरकारच्या कुठल्याही परीक्षांमध्ये या रिलेटेड हमखास तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. आणि तुम्ही लक्षात ठेवा, HRD जरी पॅटर्न बदलला, नवीन जुना पॅटर्न, HRDच्या अंतर्गत तरी हा तुम्हाला विचारतील, पॉलिटीच्या अंतर्गत येईल. सो न विसरता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, नोट्स काढायच्या आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेलिग्राम चॅनल आहे. ही जर PDF हवी असेल तर तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, फक्त ह्याला स्कॅन करा किंवा ह्याला हे करा आणि नंतर डिस्कशन ग्रुपमध्ये येऊन तुम्ही मला विचारा की मला PDF द्या, मी देतो तुम्हाला. ओके, थँक्यू. चलो बाय बाय, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.